हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 5th लेसन प्रोबॅबिलिटीमधील प्रॅक्टिस सेट 5.3 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन 1 पहा. राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स एन ऑफ एस फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. आपल्याला खाली एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत आणि त्या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहेत. ऑल्सो राईट इव्हेंट्स ए बी सी इन द सेट फॉर्म अँड राईट एन ऑफ ए, एन ऑफ बी अँड एन ऑफ सी. म्हणजेच आपल्याला जे ए बी सी हे इव्हेंट्स दिलेले असणार आहेत आणि ते इव्हेंट्स आपल्याला सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. आणि त्याचबरोबर त्या सेट ए बी सीमध्ये किती एलिमेंट्स आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. आता आपण फर्स्ट एक्सपेरिमेंट पाहण्यापूर्वी इव्हेंट म्हणजे काय हे समजून घेऊ. पहा, इव्हेंट म्हणजे काय. तर इव्हेंट ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी प्रथम आपण हे एक्झाम्पल पाहू, त्याच्यानंतर आपण ह्या कन्सेप्ट पाहू. फेवरेबल आउटकम्स आणि इव्हेंट म्हणजे काय. एक्झाम्पल पहा. 2 कॉईन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. आपण जर 2 कॉईन्स काय केले, एकाच वेळी टॉस केले तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल पहा. प्रथम आपण सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. यस इज इक्वल्स टू. आता जर आपण 2 कॉईन्स घेतले तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल. जर आपण पहा इथे हा एक कॉईन आणि हा दुसरा कॉईन, हे 2 कॉईन्स आपण टॉस केले तर आपल्याला काय काय मिळेल पहा. आउटकम्स काय काय मिळतील. हेड हेड काय मिळेल. दोन्ही कॉईन्सवर काय मिळेल आपल्याला हेड हेड मिळू शकेल. किंवा काय मिळेल, एकतर फर्स्ट कॉईनवर हेड मिळेल आणि सेकंड कॉईनवर टेल मिळेल. किंवा फर्स्ट कॉईनवर टेल मिळेल, सेकंड कॉईनवर हेड मिळेल. किंवा दोन्ही कॉईनवर काय मिळेल, टेल टेलसुद्धा मिळू शकेल. म्हणजे आपल्याला आउटकम्स काय काय मिळू शकतात. हेड हेड. किंवा काय मिळेल, हेड टेल. किंवा काय मिळू शकेल, टेल हेड. किंवा दोन्ही कॉईनवर टेल टेलसुद्धा मिळू शकेल. म्हणजेच आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळाला पहा. हेड हेड, हेड टेल, टेल हेड अँड टेल टेल. आता याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा. एन ऑफ एस म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा. 1 2 3 4. म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती मिळाले आपल्याला. 4 मिळाले. आता इव्हेंट ए काय दिलेलं आहे आपल्याला. गेटिंग ॲटलिस्ट 1 टेल. ही काय दिलेली आहे आपल्याला, एक पर्टिक्युलर कंडिशन दिलेली आहे. कमीत कमी आपल्याला 1 टेल मिळाला पाहिजे. 1 पेक्षा जास्त असला तरी चालेल, पण कमीत कमी काय असला पाहिजे, 1 टेल असला पाहिजे. 1 पेक्षा कमी असता कामा नये. मग आपण याच्यातील 1 टेल असलेले आउटकम्स लिहून घेऊ. पहा आता फर्स्ट काय पहा, हेड हेड, याच्यामध्ये टेल नाही म्हणजे हा येणार नाही. आता सेकंडमध्ये हेड टेल, याच्यामध्ये एक टेल आहे म्हणजे हा येऊ शकतो. हेड टेल. टेल हेड, याच्यामध्ये एक टेल आहे म्हणजे हा सुद्धा येऊ शकतो. टी एच. आता टी टी, याच्यामध्ये किती टेल आहेत. 2 टेल आहेत. आपल्याला काय सांगितलेलं आहे, ॲटलिस्ट 1 टेल. म्हणजे येथे 2 असले तरी चालेल, एकपेक्षा जास्त असेल तरी चालेल. म्हणजे हे सुद्धा येईल 2 टेल्स. आता हे जे आपल्याला आउटकम्स मिळालेले आहेत हे काय, त्यांनी काय केलेले आहे, ही पर्टिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय केलेली आहे. या प्रत्येक आउटकममध्ये टेल आहे, ॲटलिस्ट 1 टेल आहे. आणि हे जे आउटकम्स आहेत यालाच काय म्हणायचं, फेवरेबल आउटकम्स. कारण यांनी काय केलेले आहे, ही पर्टिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय केलेली आहे. याच्यामध्ये काय आहे, ॲटलिस्ट 1 टेल आहे. आता हे जे फेवरेबल आउटकम्स आहेत हे जर आपण काय केले, सेटच्या फॉर्ममध्ये लिहिले. आता हा इव्हेंट ए आहे, हा आपण सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. ए इज इक्वल्स टू हेड टेल, टेल हेड अँड टेल टेल. हा काय केला आपण, सेटच्या फॉर्ममध्ये लिहिला. म्हणजेच इव्हेंट आणि हा काय झाला, इव्हेंट ए. मग इव्हेंट ए म्हणजे काय, सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स. आपण काय केला, या फेवरेबल आउटकम्सचा सेट तयार केला. मग इव्हेंट म्हणजेच काय, अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिवन सॅम्पल स्पेस. आता जो आपल्याला हा सॅम्पल स्पेस मिळालेला आहे, या सॅम्पल स्पेसमधून आपण काय केलेले आहेत, हे फेवरेबल आउटकम्स लिहिलेले आहेत. म्हणजेच इव्हेंटची डेफिनेशन काय येईल पहा. अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिवन सॅम्पल स्पेस इज कॉल्ड अ इव्हेंट. मग इव्हेंट म्हणजेच काय, फेवरेबल आउटकम्सचा सेट असणार आहे. आणि फेवरेबल आउटकम्स म्हणजेच काय, हे जे आउटकम्स आहेत ते काय करणार आहेत, पर्टिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय करणार आहेत. आणि इव्हेंट हे काय, कॅपिटल लेटर्सनी इंडिकेट केले जातात. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी, कोणतेही तुम्ही कॅपिटल लेटर इव्हेंट इंडिकेट करण्यासाठी यूज करू शकता. आणि हा जो इव्हेंट असणार आहे, हा इव्हेंट काय असणार आहे, सॅम्पल स्पेसचा सबसेट असणार आहे. कारण हा
इव्हेंटमध्ये जे आउटकम्स असणार आहेत हे काय असणार आहेत, सॅम्पल स्पेसमधीलच असणार आहे. याच्यामध्ये जे एलिमेंट्स असणार आहेत ते सॅम्पल स्पेसमध्ये सुद्धा असणार आहेत. इव्हेंट हा काय असणार आहे, सॅम्पल स्पेसचा सबसेट असणार आहे. पहा मग फेवरेबल आउटकम्सची डेफिनेशन काय येईल, द आउटकम्स सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. जे आउटकम्स पर्टिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय करतात त्यांना काय म्हणायचं, फेवरेबल आउटकम्स. इव्हेंट म्हणजे काय, अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिवन सॅम्पल स्पेस इज ॲन इव्हेंट. फेवरेबल आउटकम्सचा सेट जो काय असेल सॅम्पल स्पेसमधून आपण लिहिलेला असणार आहे त्याला काय म्हणायचं, इव्हेंट. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. इव्हेंट हा काय असणार आहे, सॅम्पल स्पेसचा सबसेट असणार आहे, कारण सॅम्पल स्पेसमधील एलिमेंट काय असणार आहेत, इव्हेंटमध्ये असणार आहेत. इव्हेंट्स आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी एक्सेट्रा. इव्हेंट्स हे काय कॅपिटल लेटर्सनी ए बी सी डी अशा प्रकारे कॅपिटल लेटर्सनी इंडिकेट केले जातात. आता इव्हेंट ए मधील नंबर ऑफ एलिमेंट्स डिनोट करण्यासाठी आपण काय यूज करायचं आहे, एन ऑफ ए. एन ऑफ ए म्हणजेच काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. आता मग किती आहेत पहा यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स, 1 2 3. आता जर सेट बी असेल तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी कसं लिहिणार आपण, एन ऑफ बी. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. आता फर्स्ट एक्सपेरिमेंट काय दिलेलं आहे पहा आपल्याला, 1 डाय इज रोल्ड. आपण जर काय केला, एक डाय काय केला, रोल केला, थ्रो केला, तर आपल्याला काय काय आउटकम्स मिळतील पहा. आता डायला 6 पेसीस असतात आणि 6 पेसीसवरती काय असतात, 6 नंबर्स असतात. 1 2 3 4 5 6 असे काय असणार आहेत, 6 नंबर्स असणार आहेत, 6 डॉट्स असणार आहेत. आता जर आपण डाय थ्रो केला तर आपल्याला आउटकम्स काय काय मिळतील पहा. सॅम्पल स्पेस लिहून घेऊ आपण. एकतर काय मिळेल, 1 मिळेल किंवा 2 मिळेल किंवा 3 मिळेल किंवा 4 मिळेल किंवा 5 मिळेल किंवा 6 मिळेल. म्हणजेच 1 to 6 यापैकी एखादा काय मिळेल आपल्याला, नंबर मिळेल. म्हणजे सॅम्पल स्पेस काय मिळेल आपल्याला, 1 2 3 4 5 6. आता आपण नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहून घेऊ. किती आहेत पहा सॅम्पल पॉईंट्स, 1 2 3 4 5 6 आहेत. म्हणजेच आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती मिळाले, 6. आता इव्हेंट ए लिहायचा आहे आपल्याला. इव्हेंट ए काय दिलेलं आहे पहा, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. अप्पर फेसवरती काय पाहिजे आपल्याला, इव्हन नंबर पाहिजे. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. मग आपण इव्हेंट ए कसा लिहिता येईल पहा आपल्याला. इव्हेंट ए आपल्याला काय करायचं आहे, इव्हेंट ए सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ए इज इक्वल्स टू, आता याच्यामध्ये जे इव्हन नंबर्स आहेत ते घेऊ आपण. 2 4 6 हे काय आहेत, इव्हन नंबर्स आहेत. 2 4 6 म्हणजेच ए सेटमध्ये काय काय येईल, 2 4 6. आता हे काय आहेत, फेवरेबल आउटकम्स आहेत. त्यांना आपण काय म्हणणार, फेवरेबल आउटकम्स. कारण या आउटकम्सने काय केलेले आहे, पर्टिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय केलेली आहे. इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस ही कंडिशन काय केलेली आहे, सॅटिस्फाय केलेली आहे. आणि आपण काय केलेलं आहे, या फेवरेबल आउटकम्सचा हा सेट केलेला आहे. म्हणजेच हा काय झाला, इव्हेंट ए. आता एन ऑफ ए म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. किती आहेत पहा नंबर ऑफ एलिमेंट्स, 1 2 3. म्हणजेच एन ऑफ ए किती मिळेल आपल्याला, 3. आता इव्हेंट बी. आता इव्हेंट बी काय दिलेलं आहे पहा आपल्याला, ऑड नंबर्स ऑन द अप्पर फेस. आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे, डायच्या अप्पर फेसवरती ऑड नंबर आला पाहिजे. मग आता या सॅम्पल स्पेसमध्ये कोणकोणत्या ऑड नंबर्स आहेत पहा. एक तर आपल्याला काय 1 घेता येईल, त्यानंतर 3, त्यानंतर काय घेता येईल 5. 1 3 5 हे काय आहेत, ऑड नंबर्स आहेत. म्हणजेच आपल्याला सेट बी मध्ये कोणकोणते येतील नंबर्स पहा, 1 3 5. अँड एन ऑफ बी म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी किती आहेत पहा, 1 2 3. म्हणजेच एन ऑफ बी किती मिळालं आपल्याला, 3. आता इव्हेंट सी. एक्झाम्पल सॉल्व करताना आपण इव्हेंट लिहून घ्यायचे आहेत. आता इव्हेंट सी काय आहे पहा, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. अप्पर फेसवरती काय मिळाला पाहिजे आपल्याला, प्राईम नंबर मिळाला पाहिजे. मग आता याच्यामध्ये प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत पहा. 1 हा प्राईम नंबर आहे का, नाही. 2 हा प्राईम नंबर आहे का, आहे. म्हणजे काय घेता येईल आपल्याला, 2 घेता येईल. त्यानंतर 3 हा प्राईम नंबर आहे का, आहे. म्हणजे हा 3 देखील घेता येईल. 4 हा प्राईम नंबर नाही. 5 हा प्राईम नंबर आहे. 6 हा प्राईम नंबर नाही. म्हणजेच आपल्याला 2 3 5 हे नंबर्स सी या सेटमध्ये घेता येईल. सी इज इक्वल्स टू 2 3 अँड 5. तर एन ऑफ सी किती येईल पहा, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट सी किती आहेत पहा, 1 2 3.
म्हणजेच एन ऑफ सी किती मिळालं आपल्याला 3. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. पण आपण नोटबुकमध्ये कसं लिहायचं, प्रथम काय करायचं, आपण एक्सपेरिमेंट दिलेला लिहून घ्यायचा आहे. 1 डाय इज रोल्ड. त्यानंतर आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. देअरफॉर सॅम्पल स्पेस एस इज इक्वल्स टू, आपल्याला डाय जर आपण थ्रो केला तर काय काय आउटकम्स मिळतील. डायवरती 1 to 6 नंबर्स असतात 6 स्पेसिसवरती, म्हणजेच आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल 1 2 3 4 5 6. आता या नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6, म्हणजेच एन ऑफ एस किती मिळेल आपल्याला 6. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत 6 आहेत. आता इव्हेंट ए काय करायचं आहे, आपण एक्झाम्पल सॉल्व करताना लिहून घ्यायचं आहे. इव्हेंट ए काय आहे, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. आता यामध्ये सॅम्पल स्पेसमध्ये कोणते इव्हन नंबर्स आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. सेट एमध्ये काय येईल 2 4 आणि 6 हे काय इव्हन नंबर्स आहेत. आणि एन ऑफ ए किती येईल 1 2 3. किती एलिमेंट्स आहेत सेट एमध्ये 3 एलिमेंट्स आहेत, म्हणजेच एन ऑफ ए किती येईल 3 येईल. आता इव्हेंट बी आपण येथे लिहून घेतलेलं आहे. ऑड नंबर्स ऑन द अप्पर फेस. डायच्या अप्पर फेसवरती काय आला पाहिजे, ऑड नंबर आला पाहिजे. मग या सॅम्पल स्पेसमध्ये ऑड नंबर्स पहा 1 3 5 हे ऑड नंबर्स आहेत, म्हणजेच बी सेटमध्ये काय येईल 1 3 5 येईल. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी किती आहेत पहा 1 2 3, म्हणजेच एन ऑफ बी किती मिळालं आपल्याला 3. त्यानंतर इव्हेंट सी काय आहे पहा, प्राईम नंबर्स ऑन द अप्पर फेस. डायच्या अप्पर फेसवरती आपल्याला प्राईम नंबर मिळाला पाहिजे. मग या सॅम्पल स्पेसमध्ये प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत 2 3 अँड 5, म्हणजे सेट सीमध्ये कोणते नंबर्स येतील 2 3 अँड 5 येईल. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट सी किती आहेत 1 2 3, म्हणजेच एन ऑफ सी किती येईल 3 येईल. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.